नमस्कार मंडळी, मी योगेश देशपांडे आपल्या मराठी हॉरोस्कोप विथ योगेश देशपांडे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. प्रथमतः आपल्या सर्वांना होळी आणि धुलीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा. या व्हिडिओमध्ये मी थोडीशी होळीविषयी माहिती सांगणार आहे आणि होळी किती वाजता लावायची त्याची वेळ सांगणार आहे. तर होळी हा सण महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. हा सण साजरा करण्यामागे काही पौराणिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशी विविध कारणे आहेत. होळी साजरी करण्याची प्रमुख कारणं काय काय ते बघू आपण. वाईटावर चांगल्याचा विजय ही सर्वात प्रचलित पौराणिक कथा आहे. राक्षस राजा हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता. हिरण्यकश्यपूने त्याला मारण्यासाठी आपली बहीण होलिका, जिला अग्नीपासून वाचण्याचे वरदान होते, तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसवून पेटत्या चितेत बसवले. मात्र विष्णूच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून भस्मसात झाली. या विजयाचे प्रतीक म्हणून होलिका दहन केले जाते. दुसरी गोष्ट आहे वसंत ऋतूचे आगमन. होळी हा सण हिवाळ्याच्या शेवटी आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी सुद्धा साजरा केला जातो. निसर्गातील बदल आणि नवीन चैतन्याचा हा उत्साह आहे. तिसरी गोष्ट आहे कृषी सांस्कृतिक महत्त्व. हा सण नवीन पिकांशी म्हणजे रब्बी हंगामातली जी पिकं आहेत त्याच्याशी संबंधित सुद्धा आहे. नवीन धान्याचा अंश अग्नीला अर्पण करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रकार आहे. सामाजिक ऐक्य आणि क्षमा. चौथी गोष्ट, होळी हा जुने हेवेदावे विसरून एकमेकांना भेटण्याचा आणि नातेसंबंध नूतनी करण्याचा सुद्धा दिवस आहे. तर महाराष्ट्रात ही होळी कशा प्रकारे आपण साजरी करतो, तर होलिका दहन करतो आपण. म्हणजे काय करतो, फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री लाकडं आणि गौऱ्या रचून होळी पेटवली जाते. यामध्ये नारळ अर्पण करून पुरणपोळीचा नैवेद्य आपण दाखवण्याची आपली परंपरा आहे. तर या वर्षीच्या होळी आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून 2 तारखेला संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंतची होळी लावायची वेळ आहे. तर त्या वेळेत सगळ्यांनी होळी लावावी. ठीक आहे. आणि होळीनंतर दुसऱ्या दिवशी आपल्याकडे धुलीवंदन साजरं केलं जातं. होळीनंतर 5व्या दिवशी रंगाची उधळण करून आपण रंगपंचमीचा सणसुद्धा साजरा करतो. कोकणात या सगळ्याला शिमगोत्सव असं म्हणतात. म्हणजे कोकणात दिवाळीपेक्षा सुद्धा होळी म्हणजे शिमगा आणि गणपती हे जास्त महत्त्वाचे सण असतात. कोकणात हा सण पालखी नाचवून आणि ग्रामदेवतांच्या उत्साहाने मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. तर ही होती होळीविषयी माहिती. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर हे व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या पेजला लाईक नक्की करा. धन्यवाद.